हाय फ्रेंड्स, आज ना आमचं घर म्हणजे ना एकदम धावपळीचा. औषधाची शाळा उघडणार होती म्हणून दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या ना आता, म्हणून डब्याची काही गडबड सुरू होती. अहो डब्यासाठी त्याच्या ना गोड अशी टॅमॅटोची चटणी बनवली आणि त्याच्यात तो म्हणे मला शेव पण दे. मग काय चपाती शेव त्याचा डब्बा तयार झाला आणि डब्बा भरून त्याला दिला. तो शाळेत गेला. त्याच्यानंतर माझी कामं आवरली, आराम केला. पण एवढं काम आवरून सुद्धा दिवसाची दिनचर्या काय संपत नाही. म्हणून रात्रीच्या जेवणाची सुरुवात केली. डाळ शिजून घेतली, लगेच चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि माझा स्वयंपाक चालू होता तो, पण माझी तिकडं दोन्ही पिल्लं खेळत होते. त्यांना दोघांना पाहून ना माझ्या अंगात तरी जोश आला. म्हटलं चला आपण आपली कामं करावा, ते त्यांचं काम करतील. म्हणून मग मी ना लगेच डाळीला फोडणी देऊन घेतली. आता फोडणी दिल्यानंतर ना घरात खरंच सुगंध दरवळला. खरंच छान वाटत होतं, एकदम वास छान येत होता. नंतर मग म्हटलं चला डाळीला फोडणी देऊन झाली, आता बटाटे उकडून घेऊ. आता डाळ म्हटलं तर मी बटाट्याची चटणी करते, तुम्ही काय करता कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बटाट्याची चटणी परत ते दुसरीकडे लईच कुकरमध्ये भात लावला. अहो एकाच कुकरमध्ये भात पण लावायचा, बटाटे उकडून घ्यायचे आणि डाळ पण शिजून घ्यायची. आता उशीर होणारच ना. पण काय सिद्धूच्या पप्पांचा लगेच आरडावाडा झाला, जेवणाला उशीर झाला. म्हणून ना मी पटकन ताटं केली, जेवणं केली, भांडी घासून घेतली आणि थोड्याशा गप्पा मारल्या. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.